उरी, पठाणकोट, पुलवामा आदी दहशतवादी हल्ल्यांना चोख उत्तर दिल्यानंतरही असे हल्ले थांबायला तयार नाहीत. हे काश्मीरच्या पहलगाम मधील भीषण दहशतवादी हल्ल्यावर पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. येथे दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर त्याचा धर्म विचारून 26 जणांची निर्दयीपणे हत्या केली. यात एका नवविवाहितेसमोरच तिच्या पतीला मारण्यात आले. ही घटना दहशतवाद्यांची केवळ क्रूरताच नव्हे तर भारताच्या सार्वभौमत्वावर आणि हिंदू समाजावर झालेले थेट आक्रमण दर्शविते. त्याचा आता केवळ निषेध न करता भारत सरकारने इस्रायलचा आदर्श घेत अतिरेक्यांचा व त्यांच्या पाठीराख्या पाकिस्तानला जन्माची अद्दल घडेल अशी कठोर सैन्य कारवाई करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने राजकमल चौक येथे झालेल्या आंदोलनातून केली आहे. यात संपूर्ण भारतीय नागरिक हे सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. या प्रसंगी हिंदू जनजागृती समितीचे निलेश टवलारे बोलत होते. हिंदू राष्ट्र लाना होगा, हिंदू राष्ट्र लाना होगा, हिंदू राष्ट्र लाना होगा, हिंदू राष्ट्र लाना होगा, हिंदू की सुरक्षा हेतु हिंदू राष्ट्र लाना होगा, लाना होगा, हिंदू राष्ट्र लाना होगा। भारत माता की जय, श्री राम, जय जय श्री राम, श्री राम, जय जय श्री राम। या हल्ल्यात बळी पडलेले 26 पर्यटक देशभरातील विविध राज्यातील असल्याने यातून संपूर्ण देशभरात दहशत माजवण्याचा दहशतवाद्यांचा उद्देश स्पष्ट होतो. हत्येचे जे व्हिडिओ आणि छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहेत ते पाहिल्यानंतरही अत्यंत क्रूरता मानवतेलाही लाजवणारी आहे. गेल्या काही काळात हिंदू व्यावसायिक कर्मचारी काश्मीरी हिंदूंवर सातत्याने हल्ले होत आहेत. केंद्र सरकारने 370 कलम रद्द करून काश्मीरला भारतीय घटनेच्या संपूर्ण चौकटीत आणले. निवडणुका घेतल्या, विकासाचे प्रयत्न केले, पण तरी सुद्धा अतिरेकी कारवाया थांबायला तयार नाहीत. तसेच असे भीषण दहशतवादी हल्ले स्थानिकांच्या सहभागाशिवाय होणे शक्य नाही. एकूण काश्मीरमधील परिस्थिती आणि तेथील राजकीय नेत्यांनी केलेली राष्ट्रविरोधी वक्तव्ये पाहता तेथे तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी. काश्मीर खोऱ्यामध्ये व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन राबवून अतिरेक्यांचा बिमोड करावा. ज्या परिसरातून सतत अतिरेकी हल्ले होत आहे तेथे कायमस्वरूपी लष्करी तळ उभारण्यात यावेत. काश्मीरमधील उरलेले हिंदू पर्यटक, व्यावसायिक आणि हिंदू पंडित यांचे जीवित रक्षण करण्यासाठी विशेष सुरक्षा आराखडा लागू करण्यात यावा. पाक व्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे याची पुन्हा स्पष्ट घोषणा करून त्याचे विलीनीकरण करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. यावेळी सह्यांची मोहीम राबविण्यात आली. यामध्ये मानव बुद्धदेव योग वेदांत समिती, दिलीप बेलबाकर, हरीश नाडे, वृंदा मुक्तेवार, धीरज चांडक, विनोद सरवटे, रोशनी वाकडे, रंजना पांडे, अभिषेक दीक्षित, मेघमाला चौबे, रश्मी गांधी, राज दुबे, तुषार वानखेडे व 25 हिंदू जनजागृती समितीचे व सनातन संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. आज अमरावती येथील स्थानिक राजकमल चौक येथे भव्य निदर्शने इथे संपन्न होत आहे. सर्वांना माहिती आहे 22 तारखेला भारताच्या अस्मितेवरती आतंकवादी हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये निष्पाप 26 पर्यटक हिंदू पर्यटकांची हत्या करण्यात आली. त्याच्यामध्ये त्यांचा धर्म विचारून त्यांची हत्या करण्यात आली आणि याचा अर्थ आतंकवादाला धर्म नसतो असं म्हणणारे आज मुलावर कुठे आहे हा विचारण्याचा प्रश्न आज उपस्थित होतो आहे. कारण नेहमीच आतंकवादाला धर्म आहे आणि तो पाकिस्तान येतो तो संचालित केला जातो. हा आतंकवाद हा काश्मीरसह भारतातून नष्ट केला गेला पाहिजे. यासाठी इथे आंदोलन, या आंदोलनातून काही मागण्या केल्या जात आहेत.
ते म्हणजे भारताच्या काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर तिथे सरकार प्रस्थापित झालं, मात्र ते निष्क्रिय ठरलेलं आहे आणि यासाठी तेथे तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी. यासोबतच भारताचा अविभाज्य घटक त्याला पाक ऑक्युपाईड काश्मीर म्हटलं जातं, तो भारत ऑक्युपाईड काश्मीर कसा होईल याच्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे, जेणेकरून भारताचा मुकुटमणी आणि आतंकवाद कसा संपवावा लागतो याचं प्रत्युत्तर भारतीय सरकारने तात्काळ पाकिस्तानला द्यावं. यासोबतच भारताच्या काश्मीरमध्ये जिथे जिथे अशा पद्धतीच्या आतंकवादी कारवाया केल्या जातात तिथे सैन्यबल स्थापित करण्यात यावं, अशा प्रमुख मागण्यांसाठी या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून हिंदू जनजागृती समिती व समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधीसह हे आंदोलन करण्यात येत आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.